नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शासनाचा एक महत्त्वाचा जी-आर आला. ह्या जी-आर मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आतापर्यंत शासनाकडनं जेवढ्याही सरळ सेवा भरती करण्यात आल्या किंवा ज्या एमपीएससीच्या अखत्यारीत नव्हत्या, ज्या गट ब अराजपत्रित आणि गट क च्या एक्झाम होत्या, ह्या एक्झाम मध्ये प्रतीक्षा यादी लावली जात होती आणि ही प्रतीक्षा यादी 1 वर्षापर्यंत व्हॅलिड होती. आता नवीन जी-आर आलाय आणि ह्या जी-आर मध्ये आता प्रतीक्षा यादीचे निकष बदललेले आहेत. सो प्रतीक्षा यादीत जर उमेदवार राहत असतील तर त्या उमेदवारांना जास्तीत जास्त संधी मिळावा आणि शासनाची भरती प्रक्रिया राबवण्याची ह्या प्रोसेसला होणारा खर्च आणि वेळ हा कमी करावा, हा हेतू लक्षात घेऊन हा महत्त्वाचा जी-आर शासनाने काढलाय. खरं तर हा शासनाचा जी-आर काही वर्षापूर्वीच यायला पाहिजे होता, पण लेट आहे देर आहे दुरुस्ती आहे. चांगली बातमी. सो हा नेमका जी-आर काय आहे थोडक्यात आपण समजून घेऊया. निवडीची संधी थोडीशी वाढणार, उमेदवारांची प्रतीक्षा यादी कालावधी वाढणार, सर्वांना याचा फायदा आणि संधी मिळणार आहे. तिकडे जाण्यापूर्वी येणाऱ्या काही एक्झामची संधी तुम्हाला चालून आली आहे. तलाठी भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे. सो त्याची बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये. फक्त 1499 प्लस इन्क्लुडिंग जीएसटी आहे. त्याचप्रमाणे सीडी 2026 ची एक्झाम 8 फेब्रुवारी 2026 ला होणार आहे. त्याची सुद्धा बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. दोन्ही बॅचेसमध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन अवेलेबल आहे. सो नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, लिंकवर क्लिक करून ॲप आणि बॅच हवी ती परचेस करू शकतात. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. आता बघा, हा जी-आर आलाय 2 डिसेंबर 2025 ला. जी-आरचा मुख्य हेतू आहे भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजेच एमपीएससीच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित आणि गट क गट ड सुद्धा बघा संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्याबाबत. मग यामध्ये सुधारणा करायची म्हणजे काय, याची प्रस्तावना बघितली तर तुमच्या लक्षात येईल. प्रस्तावनामध्ये सांगितले आतापर्यंत जी निवड सूची बनायची तिची कालमर्यादा 1 वर्षाचीच होती किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेतली होती तिथपर्यंतची होती. पण मात्र काय व्हायचं, अनेक वेळा प्रशासकीय कारणास्तव, एक कारण, भरपूर कारण, त्यातलं एक कारण आहे प्रशासकीय कारण, दुसरं कारण न्यायालयीन प्रक्रिया, तिसरं निवडणुका, चौथं आचारसंहिता, पाचवं कोविड सारख्या आपत्तीजनक परिस्थिती, त्यानंतर माजी सैनिक, खेळाडू, दिव्यांग उमेदवारांच्या विविध सेवाविषयक अटी शर्ती विचारात घेणे, वैद्यकीय तपासणी प्रक्रिया आणि नवीन पदभरती प्रक्रियेतील विलंब, या कारणामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना, पात्र उमेदवारांना संधी मिळण्यापूर्वीच निवड सूचीची मुदत संपुष्टात येत होती. म्हणजे विलंब व्हायचा. सपोज आज निकाल लागला, निकालामध्ये 4 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आणि 8 विद्यार्थी वेटिंग मध्ये आहे, पण हे सिलेक्शन होण्यासाठी भरपूर सारा कालावधी जायचा. म्हणजे इथून पुढेच 1 वर्ष काय व्हायचं, यांची वेटिंग व्हायची, 1 वर्षापर्यंत वेटिंग राहायची. पण ही सिलेक्शन झाली उमेदवारांची, न्यायालयीन प्रक्रिया, त्यानंतर काही आपत्तीजनक व्यवस्था प्रॉब्लेम झाला, निवडणूक आल्या, आचारसंहिता आली, काही समांतर आरक्षणाचे काही मुद्दे उद्भवले, सेवा प्रवेश नियमावलीची न्यायालयीन प्रक्रिया उद्भवली, तर यांना नियुक्त व्हायलाच 1 वर्ष लागायचा. आणि ह्या एका वर्षामध्ये ह्या 4 पैकी फक्त 2 जण इथे नियुक्ती व्हायची, 2 जण वेटिंग, 2 जण नियुक्त होत नव्हते. मग रिक्त राहिलेल्या 2 जागा ज्या आहेत ह्या जागा भरण्यासाठी वेटिंग लिस्टची कालमर्यादा 1 वर्ष संपून जायची. म्हणून ह्या उमेदवारांना इथे संधी मिळत नव्हती. हा पहिला मुद्दा. आणि ह्या 2 जागेसाठी परत प्रशासकीय दृष्ट्या त्या ठिकाणी ती जागा रिक्त राहिल्यामुळे त्यांचा कार्यभार इतरांवरती वाढायचा आणि त्या जागा रिक्त परत भरण्यासाठी परत ऍड देऊन परत खर्च करणं, विलंब होणे, ह्या प्रोसेस घडत होत्या. सो या कमी करण्यासाठीच शासनाचा हा निर्णय झाला आणि यामध्ये प्रतीक्षा यादी कालमर्यादा वाढवण्यात आली आहे. काय वाढवण्यात आली आहे त्याचा निर्णय त्यांनी घेतला. काय घेतला की निवड सूची कालमर्यादा वाढवण्यासंदर्भात. मग काय निर्णय झाला, थोडक्यात नीट लक्ष द्या. हा निर्णय काय आहे, नवीन निकषानुसार प्रतीक्षा यादी कधीपर्यंत ग्राह्य धरणार. निवड समितीने तयार केलेली निवड सूची 2 वर्षासाठी म्हणजेच काय 2 इयर्ससाठी आता निवड सूची यादी कंटिन्यू राहणार आहे. किंवा हा मुद्दा महत्वाचा असणार, नवीन सूची तयार करण्यासाठी सेवा भरतीची जाहिरात देण्यात येईल त्या दिनांकापर्यंत. म्हणजे नवीन, आता ही जाहिरात आली, ही जाहिरात येऊन नवीन जाहिरात जेव्हा येईल तोपर्यंत ह्या दोघांपैकी एक, पहिली अट आहे 2 वर्ष, दुसरी अट आहे नवीन जाहिरात येईपर्यंत. फॉर एक्झाम्पल ए नावाची एक जाहिरात येऊन गेली आहे, ही जाहिरात येऊन गेली आणि त्याची प्रतीक्षा यादी लागली, वेटिंग 2 वर्षापर्यंत आहे. पण दुसरी जाहिरात जेव्हा येईल तोपर्यंत किंवा 2 वर्ष, दोघांपैकी एक.
म्हणजे प्रत्यक्ष यादी कधीपर्यंत कालमर्यादा आहे 2 वर्ष किंवा पुढची जाहिरात येईपर्यंत, दोघांपैकी जे आधी येईल ते, त्या दोघांपैकी जो आधी घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य ठरेल. हा झाला पहिला मुद्दा. मात्र त्यात काय सांगितलं अजून, ही मुदतवाढ निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहे त्या पदापुरतीच असेल. म्हणजे काय, उदाहरणार्थ 1 डिसेंबर 2025 ला ऍड आलेली आहे. ऍड नंतर याचा निकाल लागला कधी, फॉर एक्झाम्पल 1 फेब्रुवारीला निकाल लागला. 1 फेब्रुवारी पासून निवड झाले उमेदवार आणि प्रतीक्षा केले उमेदवार इथे आहेत. मग इथे प्रतीक्षा केले उमेदवार 2 वर्षापर्यंत, म्हणजेच 1 फेब्रुवारी हा 26 ला निकाल जर लागला असेल, 26, 27, 1 फेब्रुवारी 2028 पर्यंत हे प्रतीक्षा यादीत राहतील किंवा पुढची ऍड येईपर्यंत प्रतीक्षा यादीमध्ये राहतील. मात्र कोणते उमेदवार प्रतीक्षा यादीत राहतील, कधीपर्यंतची ऍड आहे, ऍड 1 डिसेंबरला आली आहे. कधी आली, 1 डिसेंबरला. मग ऍड 1 डिसेंबरला येताना 30 नोव्हेंबर पर्यंतची रिक्त पदांची इथे भरती प्रक्रिया राबवली गेली आहे. म्हणजे ह्या प्रक्रियेला कदाचित 2 वर्ष लागतील पुढे नियुक्ती व्हायला. जर 2 वर्ष लागली तर यामध्ये नियुक्त करताना कोणते पद नियुक्ती करावी, जाहिरात ज्या पदांची आलेली आहे 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतची रिक्त पदांची झाली आहे. मग दरम्यान 2 वर्ष जरी लागले तर या 2 वर्षात जर का जागा रिक्त झाल्या तर त्या जागा भरण्यात येऊ नये. या डेटला ज्या जागा रिक्त होत्या त्याच जागेसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाईल, हे पण त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांची निवड केली जाईल हे पण सांगितलंय. नंतर अजून जागा रिक्त झाल्या, जाऊ दे मग एक्झाम ऑलरेडी आपण घेऊन ठेवलेली आहे, घ्या प्रत्यक्ष यादीतील मुलं, असं होईल का? नाही. ज्या जागेसाठी जाहिरात आली आहे त्या जागेसाठी ह्या प्रत्यक्ष यादीतील उमेदवार ह्या 2 वर्षासाठी जी नियुक्ती यादी प्रत्यक्ष यादी ग्राह्य धरण्यात येईल त्यातनं निवडले जातील. असा हा महत्वाचा मुद्दा आहे. हा मुद्दा मी बऱ्याच जणांना लवकर कळणार नाही म्हणून मी थोडा एक्सप्लेन करून दाखवला आहे. कळला असेल मला कमेंटमध्ये कळवा. आणि खूप चांगली माहिती आहे, खूप चांगला GR आहे. हा GR आहे सुमो महाडिक सहसचिव महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आलेला आहे. कळला GR तर मला कमेंटमध्ये कळवा. आणि परत एकदा सांगू इच्छितो की येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये हे इथे पण लागू असणार आहे. तलाठी भरतीला असेल किंवा शिक्षक भरती असेल, मनपा भरती असेल, या सगळ्यांना लागू आहे. इथून पुढे जेही निकाल लागतील या सगळ्या निकालामध्ये प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना हा GR लागू असणार आहे. सो त्यांना संधी 2 वर्षापर्यंत असणार. सो वेटिंग लिस्टमध्ये तुम्ही असाल तर प्रतीक्षा त्या लिस्टकडे बघत राहा, त्या वेबसाईटला जात राहा, त्या निकालाकडे बघत राहा. नाहीतर असं पण घडतं वेटिंग मला सिलेक्शन झालं पण त्याचं लक्षच नाहीये, ते तसंच राहून जातं. पुढच्या म्हणाला संधी मिळते, असं पण घडलेलं आहे. असं होऊ देऊ नका. सो महत्वाचा GR तुमच्यासाठी आलाय आणि महत्वाची माहिती ह्या दोन्ही बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे. तलाठीची लाईव्ह क्लास रेकॉर्ड बॅच आहे आणि CETची सुद्धा लाईव्ह क्लास रेकॉर्ड बॅच चालू झालेली आहे. लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी बघा याची फी 1599 इन्क्लुडिंग GST आहे, याची 1499 इन्क्लुडिंग GST. टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, पुरे टेस्ट म्हणजे बॅच लेक्चर्स अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन अवेलेबल आहे आणि टीमचे डेमो लेक्चर यूट्यूबवर अवेलेबल आहे. बघून घ्या एकदा, जॉईन करा. जॉईन करण्यासाठी ॲप डाउनलोड करून घ्या, डायरेक्ट परचेस करा किंवा काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.